नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण गवारे तुमचं सर्वांचं मॅथ विथ लक्ष्मण गवारे या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, 23 फेब्रुवारीपासून SSC GD चे पेपर स्टार्ट होत आहे. ठीक आहे, म्हणजे आजपासून जवळपास 1 महिन्याचा कालावधी, 30 दिवसांचा कालावधी आपल्याकडे शिल्लक आहे. मग या पुढील 30 दिवसांमध्ये पेपरच्या दृष्टिकोनातून आपला नेमके काय रणनीती असायला पाहिजे. मग आपलं जे टार्गेट असणार आहे ते टार्गेट असणार आहे जवळपास 130-140 मार्क मिळवण्याचं टार्गेट असणार आहे. मग सगळ्यात पहिलं जो प्रश्न उभा राहतो तो असा आहे की सर 140 मार्क मिळवणं शेवटच्या महिन्यामध्ये शक्य आहे का? तर मित्रांनो, हो शक्य आहे, पण हे कोणाकडनं शक्य हे पण एकदा कन्फर्म करून घ्या. जे मुलं मागच्या जवळपास 6 ते 8 महिन्यांपासून सतत अभ्यास करतायत त्यांच्यासाठी हे शक्य आहे. जे मुलं मागच्या 3 ते 4 महिन्यांपासून तयारी करतायत आणि ज्यांचा कोर सध्या 80, 100, 110 या रेंजमध्ये येतोय, तर मित्रांनो तुम्ही आरामशीर अजून 20 ते 25 मार्क आरामशीर वाढवू शकता. म्हणजे 130च्या आसपास तुमचा स्कोर जाऊ शकतो. ठीक आहे, आता की नेमके या शेवटच्या दिवसांमध्ये पुढील 30 दिवसांचं काय नियोजन असायला हवं. तुम्ही मागच्या 6 ते 8 महिन्यांपासून तयारी करताय आणि हा शेवटचा टाइम असणार आहे. या शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाला एक वेगळं वळण मिळालं पाहिजे, एक वेगळी गती मिळाली पाहिजे. मग ती वेगळी गती नेमकी कशी मिळणार, हेच गोष्टींबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहे. मग यामध्ये आपण बरेच मुद्दे बघणार. मुद्दे कोणकोणते असणार? सर आमचा सिलेबस कम्प्लीट झालेला आहे परंतु स्कोर येणार नाही, सिली मिस्टेक होत आहे, कॅल्क्युलेशनला टाइम लागतोय, बुद्धिमत्तामध्ये बारीक सारीक प्रश्न सिली मिस्टेकमुळे चुकून जात आहे, जीकेत स्कोर येणार, जीके ध्यानात राहणार नाही, सर्व गोष्टीवर चर्चा करणार. सर मी सिलेबस पूर्णपणे कव्हर केला होता पण काही गोष्टी विसरलेलो आहे, तर एक स्ट्रॉंग रिव्हिजन मला द्यायची, प्रत्येक इम्पॉर्टंट टाइप कव्हर करायचा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी, हा व्हिडिओ तुमच्यासाठी रामबाण ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक तयारीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक बारीक सारीक प्रत्येक पॉइंटवर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ जवळपास 20-25 किंवा त्यापेक्षाही जास्त मिनिटांचा होऊ शकतो. ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ प्रॉपर बघायचा आहे, प्रत्येक पॉइंट कव्हर होईल आणि मी जे तुम्हाला हे जे सांगणार आहे हे प्रॉपर माझ्या अनुभवातून सांगतोय की नेमके तयारीच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीत रिव्हिजन किंवा शेवटच्या महिन्याचा वापर, परिपूर्ण वापर कसा करायचा. ठीक आहे, मग सुरुवात करू आपण सगळ्यात पहिल्या पॉइंटकडे. सगळ्यात पहिला जो पॉइंट असणार आहे मित्रांनो, आपण काय काय बघणार की सगळ्यात पहिला आपला पेपर 23 फेब्रुवारीपासून चालू होतोय. गणित 20 प्रश्न येतात 39 मार्कासाठी, बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न, हिंदीचे 20 प्रश्न, जीकेचे 20 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काला आहे. पेपर पॅटर्न सिंपल आहे, एकूण 80 प्रश्न आहेत आणि जो एकूण स्कोर आहे तो आपला 160 मार्काचा आहे. आपल्या पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे 108ची, म्हणजे जर तुमचा 0.25 ची नेगेटिव्ह मार्किंग आहे, जी की खूप कमी, जवळपास नाच्या बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इथं थोडीशी रिस्क घेऊ पण शकता, पण रिस्क कशी घ्यायची त्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू. ठीक आहे, टोटल टाइम 60 मिनिटाचा आहे. मित्रांनो, इथं सगळ्यात जो मेन फॅक्टर आहे तो आहे ॲक्युरसी आणि स्पीडचा. कारण टाइम कमी, एक्झामला एक चांगली खासी लेवल आहे. बुद्धिमत्ता पण टाइम कन्झ्युमिंग आहे थोडीफार. ठीक आहे, बराच टाइम घेते जर तुम्हाला प्रॉपर मेथड माहित नसेल तर. मग इथं जे मेन काम आहे, जो मेन गेम चेंजर पॉइंट आहे तो ॲक्युरसी सोबतच स्पीडचा आहे. मग हे ॲक्युरसी आणि स्पीड कशी येणार याच्यासाठी एक तगडा रामबाण उपाय पुढे सांगतोच. ठीक आहे, चला आता आपण या व्हिडिओमध्ये नेमके काय काय डिस्कस करणार. सगळ्यात पहिलं सिलेबसचे इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार. पूर्ववत तयारी काय असते मित्रांनो, पूर्ववत तयारी साठी तुम्ही कुठल्याही सध्या कोणत्याही स्टेटला असाल, स्टेट म्हणजे मार्कच्या रेंजमध्ये. ठीक आहे, तुम्हाला कितीही मार्क येत असतील, अभ्यास झालेला आहे, सर अर्धा सिलेबस झालेला आहे,
तर मित्रांनो ही पूर्व तयारी तुमचा जो स्कोर आहे हा स्कोर बूस्ट करण्यासाठी जास्त मदत करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक सिलेबस मधला जो घटक आहे खास करून गणिताचा, तर इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि टाईप कोणते, त्यानंतर गणित बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस कशी करावी जेणेकरून अॅक्युरसी पण वाढेल, स्पीड पण येईल, जे एक्झामला टाईप येत आहे त्याच टाईपचा प्रॉपर अभ्यास करायचा आहे. जे पेपरला विचारत नाही मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतोय, जे पेपरला विचारत नाही त्याच्याकडे बघू पण नका. पीवायक्यू ला धरून पीवायक्यू मध्ये प्रॉपर अनालिसिस करा आणि ते जे टाईप आहेत तेवढ्याच टाईपचा प्रॉपर तुम्हाला रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर करायची, त्या कन्सेप्टवर त्या टाईपवर 10 ते 15 प्रश्न प्रॅक्टिस करायची, टाईप संपला, कन्सेप्ट क्लिअर. सिंपल स्ट्रॅटेजी ठेवायची. ठीक आहे. पुढे बघू आपण आणखीन. सर मराठीमधनं प्रॅक्टिससाठी कंटेंट भेटेल का आणि कंटेंट कुठे भेटेल याच्यावर पण चर्चा होणार. मॉक टेस्ट यावरती आपण बघणार आणि शेवट मॅरेथॉन लेक्चर याबाबतही आपण डिस्कस करणार आहे. फक्त शेवटपर्यंत, हालाकी स्पीड वाढवून बघा परंतु शेवटपर्यंत बघायचं. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट, सगळ्यात पहिलं सिलेबस आणि महत्वाचे टॉपिक कोणकोणते. मित्रांनो आपल्याकडे मॅथ आहे, मॅथमध्ये गणितात नेमके एकूण कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सगळ्यात पहिलं टॉपिक समजून घ्या, त्या टॉपिक मध्ये त्या चॅप्टर मध्ये इम्पॉर्टंट टाईप कोणतं आहे ते पण आपण डिस्कस करणार आहे. सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्वाचा जो टाईप आहे मित्रांनो, सगळ्यात पहिला जो टॉपिक तो संख्या पद्धती. जवळपास याच्यातनं एकूण 3 ते 4 क्वेश्चन आरामशीर येतात. 3 ते 4 क्वेश्चन, कारण चॅप्टर हा मोठा आहे. शेषफल प्रमेय, त्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या आहे, चांगले प्रश्न विचारले जातात. एकक स्थानचा अंक आहे, एकूण झिरो मोजणे, खूप सारे पॉइंट याच्यामध्ये. त्याच्यानंतर एकूण अवयव काढणे, फॅक्टर काढणे, खूप सारे टाईप पडतात आणि प्रत्येक टाईप महत्वाचा आहे. आतापर्यंत याच्यावर चांगले खासे प्रश्न विचारलेले आणि प्रश्नाची एक चांगली लेवल पण आहे. त्यानंतर सरळ रूप, एकदम सोपा टॉपिक आहे, याचे सुद्धा जवळपास 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. लसावी मसावीवरती सुद्धा 2 प्रश्न फिक्स विचारले जातात. सरासरीवर 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. क्षेत्रफळ परिमितीवरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न, कधी काही ठिकाणी 2 प्रश्न आहे, काही ठिकाणी 3 प्रश्न. 2D फिगर वरती प्रश्न आहे, 3D फिगर वरती प्रश्न आहे. जर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील तर मित्रांनो हे प्रश्न तुमच्यासाठी खूप सोपे होतात. तर ज्यावेळेस आपण मेन्सुरेशनचं म्हणजे क्षेत्रफळ परिमितीचं जे मॅरेथॉन लेक्चर घेईल त्यामध्ये मी पूर्णपणे क्लिअर करून देईल की नेमके हे जे फॉर्म्युले बनले कसे. एकदा हे समजलं फॉर्म्युले बनले कसे तर मित्रांनो तुम्हाला फॉर्म्युले ध्यानात ठेवण्याची गरजच पडणार नाही. ठीक आहे. पुढचं शेकडेवारी, गुणोत्तर प्रमाण, नफा तोटा. मित्रांनो याच्यावरनं जवळपास 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. शेकडेवारी, गुणोत्तर प्रमाण, नफा तोटा. नफा तोटामध्ये सूट पण ऍड झालेली, सोबतच वेगवेळ अंतर आणि काळकाम. वेग, वेळ, अंतर व काळकाम ही आपण यात ऍड करू. हे असे टॉपिक आहे मित्रांनो, काही एवढेच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता डबल हे पूर्णचे पूर्ण करण्याची गरज नाही. याच्यामध्ये काही ठराविक पॅटर्न आहे, काही ठराविक टाईप आहे, काही ठराविक कन्सेप्ट आहे. त्याच कन्सेप्टवर वारंवार प्रश्न विचारले जात आहे. ते टाईप कोणते त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवू आणि त्या इम्पॉर्टंट कन्सेप्टची मी प्रॉपर तुम्हाला नोट्स देईल. ठीक आहे. डबल नोट्स कुठे भेटतील शेवटला सांगतो. हे झालं आपलं गणिताचं. रिजनिंग मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो रिजनिंग मध्ये सगळ्यात अगोदर सहसंबंध, जवळपास 3 ते 4 प्रश्न याच्यावरती विचारले जातात. वर्गीकरणावर 2 ते 3 प्रश्न. मालामध्ये संख्यामाला आणि अक्षरमाला याच्यावरनं सुद्धा एकूण 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. सांकेतिक भाषावर 3 प्रश्न फिक्स विचारले जातात. नातेसंबंधावर 2 प्रश्न, बैठक व्यवस्थावर 2 प्रश्न. विचार करा, 3 आणि 2 5, 2 7, 3 10 आणि 4 14. मित्रांनो मोजून 5 ते 6 टॉपिक आहे आणि जवळपास 14-15 प्रश्न याच्यावर विचारला जात आहे. मग आता या ठराविक टॉपिक असे आहेत की हे तुमचे एक्झाम क्लिअर करण्यासाठी महत्वाचे आहेत. आणखीन याच्यामध्ये काही टॉपिक आहेत. ठीक आहे. रो अँड रँकिंग असेल, खूप सारे टॉपिक आहेत. तर त्यावरती आपण नंतर बघणार. परंतु हे असे टॉपिक आहेत का याच्यावरती जेवढे पण प्रश्न आलेले आहेत आणि ज्या पण टाईपचे प्रश्न विचारले जातात तर ते आपल्याला आलेच पाहिजे.
कोणताही टाईप असेल, कोणताही टॉपिक असेल, त्याची कन्सेप्ट आलीच पाहिजे. आणि प्रत्येक कन्सेप्ट आणि टाईपवर कमीत कमी 10 ते 12 प्रश्न ताबडतोब प्रॅक्टिस झाले पाहिजे प्रत्येक व्हरायटीची. याने काय होतं, तर तो कन्सेप्ट एकदा अगोदर क्लिअर होती, ती कन्सेप्ट क्लिअर होती आणि त्याच्यावरती जे प्रश्न विचारल्या जातात, ज्या व्हरायटीचे प्रश्न विचारल्या जातात, सर्व गोष्टी ऍट अ टाइम प्रॉपर कव्हर होतं. ठीक आहे. आता डबल यांच्यासाठी आपण मॅरेथॉन लेक्चर घेऊन येणार आहे, पण मॅरेथॉन लेक्चरचं स्वरूप काय असणार हे पण आपण बघणार, पण थोडस पुढे जाऊन बघणार. ठीक आहे. चला पुढचा पॉइंट. तर हिंदीमध्ये काय करायचं, हिंदीमध्ये गद्यांश, वाक्यांश, विलोम, पर्यायवाची आणि मुहावरे हे असे टॉपिक आहेत का तुम्ही याच्यामध्ये आउट ऑफ मार्क घेऊ शकता. मित्रांनो, हिंदीमध्ये तुम्ही 20 पैकी 20 मार्क आरामशीर घेऊ शकता. सेम बुद्धिमत्तामध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क आरामशीर घेऊ शकता, अजिबात अडचण नाही आणि कमी मेहनतीत घेऊ शकता. पॉइंट समजून घ्या. हे दोन घटक असे आहेत का यामध्ये तुम्ही कमी मेहनतीत आउट ऑफ मार्क घेऊ शकता. त्यानंतर जीके जीएस मध्ये खूप मोठा पसार आहे, पण डबल जीके जीएस वरती आणखीन एक व्हिडिओ बनवणार. स्टॅटिक जीके, करंट अफेअर याच्यातनं थोडं प्रश्न विचारण्याची जी पद्धत, त्यांची प्रश्न विचारण्याची संख्या थोडीशी जास्त आहे. मागचे जर आपण थोडस एसएससीचा जो मागचा जो पॅटर्न होता तो जर एकदा बघितला, म्हणजे जे मागचे पेपर झाले सीजीएल, सीएचएसएल, दिल्ली पोलीसची, याच्यातनं आपण बघू शकतो की स्टॅटिक जीके, करंट अफेअर्स वरती थोडे जास्त प्रश्न. ठीक आहे. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र याच्यावरतीही प्रश्न आहे, परंतु हे प्रश्न एका ठराविक पॅटर्न सारखे प्रश्न आहेत. वारंवार इम्पॉर्टंट जर तुम्ही प्रश्न जर केले, जसं समजा इतिहासाचे तुम्ही जर कधी इम्पॉर्टंट 400-500 प्रश्न जर लावून गेले मित्रांनो, पीवायक्यू वाले, गोष्टी क्लिअर होतील. तर सिंपल एक काम करा, फक्त इतिहास आणि बाकीचे हे जे 4 घटक आहेत, एकूण 400-500 प्रश्न तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायचे. पॉसिबल झालं तर मी याची पीडीएफ प्रॉपर अपलोड करेल, पण डबल हे मी प्रॉमिस नाही करत. मागच्या गोष्टी मी प्रॉमिस करतोय की त्या गोष्टी होतीलच, कारण जीके बाबत थोडस प्रॉपर त्याच फील्डचा प्रॉपर माणूस पाहिजे. ठीक आहे. जीके आणि जीएस वाला फॅकल्टी, आपण मॅथवाले माणसं आहे. आता पुढचा पॉइंट. सर हे झाले इम्पॉर्टंट टॉपिक, हे काय झाले, इम्पॉर्टंट टॉपिक झाले. आता या इम्पॉर्टंट टॉपिकचं नेमके पुढे 1 महिन्यामध्ये कशा तयारी करायची का जेणेकरून हायेस्ट स्कोर आपला आला पाहिजे, जास्तीत जास्त इनपुट आउटपुट आपल्याला मिळाला पाहिजे. मग आता सगळ्यात पहिला पॉइंट, सगळ्यात पहिला जो पॉइंट करणार, सगळ्यात महत्वाचं काम जे करणार तुम्ही, ते काम समजून घ्या. आता इथनं पुढं खरी रणनीती आपली सुरू होती. काय करायचं, तर मागच्या 3 वर्षांचे सगळ्यात पहिलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे. जसं तुम्ही गणिताला सुरुवात केली, गणितातले सर्वचे सर्व टॉपिक अवघड आहेत का, तर अजिबात नाही. जसं तुम्ही समजा जर कधी शेकडेवारी टॉपिक सुरू केला, ठीक आहे, मग शेकडेवारीचे काय करायचे, मागच्या 3 वर्षांचे एकदा पीवायक्यू बघा. मागच्या 3 वर्षांचे एकदा जर तुम्ही पीवायक्यू बघितले तर मित्रांनो होईल असं का तुम्हाला समजल का शेकडेवारीमध्ये कोणत्या लेवल पर्यंत प्रश्न विचारला जात आहे, कोणता टाईप जास्तीत जास्त रिपीट होतोय, कोणत्या टाईपचे प्रश्न थोडेसे अवघड लेवलवरती विचारल्या जात आहे, कोणता टाईप असा आहे का त्या टाईपचे प्रश्न एकदम चिल्लर लेवलवरती विचारल्या जात आहे. म्हणजे हा जो टॉपिक आहे, जर तुम्ही याचे 3 वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले तर फायदा असा होईल का हा टॉपिक तुम्हाला कुठनं सुरुवात करायची आणि कुठं जाऊन थांबायचं या टॉपिक मध्ये हे एकदा क्लिअर होईल. एकदा तुम्हाला शेकडेवारी या टॉपिक मध्ये हे समजलं का आपल्याला कुठपासून कुठपर्यंत मेहनत करायची, तर तुम्हाला ज्या गोष्टी नाही करायच्या त्यात एकदा बाजूला होऊन जातात. मग पॉइंट उरतो पुढचा का मला इतकं काम करायचंय तर हे काम मी कशा प्रकारे करू शकतो. जसं शेकडेवारीमध्ये एकूण 8-10 पॉइंट आहे, एकूण ठराविक किती पॉइंट आहे मित्रांनो, 8 ते 10 टाईप आहे. आता हे 8 ते 10 टाईप मध्ये निवडणुकावर जे प्रश्न आहे मित्रांनो ते थोडेसे चांगल्या लेवलवरती विचारले जातात. त्यानंतर क्रमागत वाढ व घट, एबी मेथड, रेशो मेथड याच्यावरती पण चांगल्या लेवलचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बचत, पगार व खर्च, पगार, बचत व खर्च याच्यावरतीही कायमस्वरूपी प्रश्न विचारले जातात. मग लोकसंख्या एक टॉपिक आहे, लोकसंख्येवरतीही कायम प्रश्न विचारला जातो. मग आता हे जे घटक आहे मित्रांनो याच्यावरती जे प्रश्न विचारले जात आहे
हे प्रश्न नेमके याच्यामध्ये हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांचे कन्सेप्ट काय, या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याची जबरदस्त मेथड काय आणि या प्रश्नांची लेवल कुठपर्यंत जाऊन थांबते, एकदा का हे तुम्हाला क्लिअर झालं तर मित्रांनो तुम्हाला 1% बी अडचण येणार नाही. समजून जाईल आपल्याला इथपासून तर इथपर्यंत मेहनत घ्यायची. मग याने काय होईल तर कमी वेळेत तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड परीक्षा अभिमुख जे कंटेंट विचारलं जाते त्याच्यावरच फोकस करता येईल. जे विचारत नाही तिकडे जाण्याचं कामच येत नाही. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर जिथनं मार्क भेटणार तिथंच आपण ताकद लावणार. क्लिअर? प्रत्येक ठिकाणी हे करायचंय, प्रत्येक टॉपिक मध्ये करा. जसं स्टॅटिक जीके, स्टॅटिक जीके मध्ये बघा तुम्ही मागच्या 3 वर्षामध्ये काय विचारलेलं आहे सर, अवॉर्ड वरती प्रश्न आहे, त्यानंतर पुस्तकं आणि त्यांचे लेखक याच्यावरती प्रश्न आहे, त्यानंतर जेवढे पण खेळ होते ते खेळांच्या संबंधित काही प्रश्न विचारलेले आहेत, जे काही नृत्य लोकनृत्य वगैरे त्याच्या संबंधित प्रश्न आहेत. मग हे प्रश्न नेमके कुठपर्यंत विचारले जात आहे आणि कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जात आहे, एकदा हे क्लिअर झालं तर तुम्ही प्रॉपर त्याच पॅटर्न वरती तुम्हाला समजेल की नेमके सिक्वेन्स काय, पॅटर्न काय, प्रश्न विचारण्याचा पॅटर्न काय. एकदा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न समजला तर तुम्ही त्याच पॅटर्नच्या अनुषंगाने तयारी करू शकता आणि ही एक जबरदस्त गोष्ट असणार आहे. तुम्ही कॉम्पिटिशन हे जर केलं तर मित्रांनो तुम्ही कॉम्पिटिशन आरामशीर बीट करू शकता, एवढं समजून घ्या फक्त. ठीक आहे, तुम्ही प्रॉपर बीट करू शकता. त्यानंतर पुढचा जो पॉइंट असणार आहे तो असणार आहे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि टाईप. एकदा जर तुम्ही 3 वर्षांचे मागचे 3 वर्षांची प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रॉपर अनालिसिस केली तर तुमचं जे काम बनतं सर, जसा पर्सेंटेज टॉपिक होता त्याच्यातनं एकूण तुम्हाला 6 टाईप भेटले का जे महत्वाचे, त्या 6 टाईपचे बघणार तुम्ही का यार बाबांनो याचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट कोणते आहेत. ती कन्सेप्ट वरती कमीत कमी तुम्ही 10 ते 12 प्रश्न प्रॅक्टिस करणार. त्यानंतर दुसरा जो पॉइंट असणार, हे जे कन्सेप्ट आहे मित्रांनो याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक काय आहेत, युट्यूबवर खूप साऱ्या ट्रिक पडलेल्या आहे. कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला कोणत्या गोष्टीचा कन्सेप्ट आणि कोणता टाईप कव्हर पाहिजे, मी तो पण कव्हर करून देईन. मग होईल असं कसा टाईप महत्वाचे. रॅन्डम जर आपण तयारी करायला लागलो मोगम पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी महत्वाच्या वाटतात आपल्याला, सगळ्या याच्यावर आपण फोकस करू. पण हे समजलं हे 6 टाईप महत्वाचे तर त्या 6 टाईपवर आपण जास्त फोकस करू, बाकीच्या गोष्टींवरती कमी फोकस करू. याने होईल काय, जे इम्पॉर्टंट विचारल्या जाते त्याची तयारी परिपूर्णता होऊन जाईल. सगळ्यात महत्वाचा पॉइंट, मेहनतीला एकदा का दिशा भेटली तर अडचण येणार नाही. त्यानंतर सराव कसा करायचा. आता भरपूर विद्यार्थी असणारे का ज्यांनी ऑलरेडी कोणत्या तरी ऑनलाईन ऑफलाईन ठिकाणी बॅच केलेली असणार, बॅच केली अतिउत्तम करायलाच पाहिजे तर त्याशिवाय ट्रॅक भेटत नाही. दुसरा पॉइंट, सर आम्ही बॅच कंप्लीट केलेली आहे, सिलेबस पण पूर्ण झालेला आहे, पण अजून ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारचा स्कोर येत नाही, बऱ्याच प्रश्नांमध्ये टाइम लागतोय, प्रश्नाला सॉल्व्ह करण्याची मांडणी समजत नाही. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे, गरज आहे जबरदस्त सरावाची. मग आता सराव कसा करायचा, सरावासाठी मी तुम्हाला जबरदस्त एक पॉइंट सांगतो, तो पॉइंट समजून घ्या. जसं सगळ्यात पहिलं तुम्ही एक काम चालू करायचं मित्रांनो, डेली 40 प्रश्न सराव करायचा आहे. डेली मॅथच्या एकूण किती प्रश्न मित्रांनो, 40 प्रश्नांचा सराव स्टार्ट करायचा आहे. 40 प्रश्नांचा सराव स्टार्ट करायचा. 40 प्रश्नांचा सराव कसा करणार तर तुम्ही 20-20 प्रश्नांचे 2 सेट लावणार. 20-20 प्रश्नांचे जर तुम्ही 2 सेट लावायला लागले, एक सेट सकाळी एक सेट संध्याकाळी, एकूण 40 प्रश्न होत आहे. एकदा 39 प्रश्न जर तुम्ही एका दिवसात सॉल्व्ह करायला लागले, आपण असं म्हणू 30 दिवस बाकी पण तुम्ही 25 दिवसच अभ्यास केला तर 25 गुणिले 40 जवळपास तुमचे 1000 प्रश्न प्रॅक्टिस करून होतात. 1000 प्रश्न तुमचे काय होतात मित्रांनो, प्रॅक्टिस करून होतात. आता इम्पॉर्टंट टाईप बघितले तुम्ही, ऑलरेडी पीवायक्यूचं अनालिसिस केलेलं आहे, इम्पॉर्टंट टाईप बघितलेले. प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला 6 ते 7 5 6 7 असे इम्पॉर्टंट टाईप भेटणार आहेत. आपण सरासरी 5 टाईप पकडले, प्रत्येक घटकातले 5 ते 6 टाईप महत्वाचे.
एका टाईप वरती 10-10, 12-12, 15-15 प्रश्न प्रॅक्टिस करायची. म्हणजे तुम्ही प्रत्येक टॉपिक वर जर कधी प्रॉपर प्रत्येक टॉपिक वर जर तुम्ही 70 ते 80 प्रश्न जर तुम्ही प्रॉपर सॉल्व्ह करायला लागले तर मित्रांनो तुमचं एक काम होतं, 2 दिवसामध्ये एक टॉपिक तुमचा प्रॉपर कव्हर होतो. 2 दिवसात तुमचा एक टॉपिक प्रॉपर रिवाइज करून होऊन जातो. फक्त रिव्हिजनच नाही होते, जबरदस्त प्रॅक्टिस पण होतीये. प्रत्येक टाईप कव्हर होतोय, त्या टाईपची कन्सेप्ट कव्हर होतीये, त्या टाईपच्या शॉर्टकट्स जेवढे बी असतील सगळ्या कव्हर होत आहे. आणि जर 2 दिवसात तुमचा एक टॉपिक संपायला लागला तर मित्रांनो काय अडचण आहे मग आता. एका महिन्यात तुमचे जवळपास धरून चला 70-80 जरी म्हटलं कधी तर तुमचे सरासरी जवळपास 10 ते 12 टॉपिक कव्हर होता मॅथचे. 10 ते 12 टॉपिक तुमचे आरामशीर कव्हर होऊन जाता, 1% बी अडचण येत नाही. पॉइंट समजतोय का? मग 40 प्रश्न हे कमीत कमी. आता तुम्ही तुमच्या हिशोबाने, सर माझ्याकडे बराच वेळ आहे, ऑलरेडी चांगलं मॅथवर कमांड आहे, 40च्या ऐवजी 60 प्रश्न सॉल्व्ह करा. 20 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल? मॅक्सिमम आपण असं म्हणलं की सुरुवातीची तयारी करतोय 25 ते 30 मिनिट लागतील. ठीक आहे. 2 सेट करण्यासाठी किती वेळ लागेल? सर 2 सेट साठी जवळपास 1 तास लागेल. 25-25 50 प्रश्न 10 मिनिट तुम्ही समजा 10-15 मिनिट अनालिसिस साठी ठेवले. एका तासात 40 प्रश्न तुमचे प्रॉपर सॉल्व्ह करून होत आहे. मग आता मला फक्त एवढं सांगा, एका तासात जर 40 प्रश्न सॉल्व्ह होत असतील, चुकून जर तुम्ही चुकून थोडा जास्त वेळ दिला मित्रांनो तुमचा आणखीन जास्त सराव होऊन जातो. आणि एकदा तुमचा या टाईपचा सिक्वेन्स स्टडी जर सुरू झाला, काय अडचण उरतीये? मॅथमध्ये अडचण राहणारच नाही. डबल हे फक्त मी सरावाचं सांगतोय. सिली मिस्टेक मांडणी याच्यावरती अजून आपण पुढे बोलणार. ठीक आहे. आता जेवढे पण इम्पॉर्टंट टाईप होते मित्रांनो, इम्पॉर्टंट टाईप वरती 10-10, 12-12 प्रश्न सॉल्व्ह करायला लागले. 70-80 प्रश्नांमध्ये तुम्ही एक टॉपिक कव्हर करताय. डेलीचे 40 प्रश्न सॉल्व्ह करायला लागले. सकाळी 20, संध्याकाळी 20. एखाद्याला असं वाटलं नाही सर मी 60 प्रश्न सॉल्व्ह करणार, सकाळ दुपार संध्याकाळ 20-20 प्रश्नाचे 3 सेट लाव मित्र, काहीच अडचण नाही. आता हे झालं मॅथ वरती. सोबत तुम्हाला आणखीन एक काम करायचे, डेलीच्या 2 मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचे आहे. तर 40-40 प्रश्नाचे सेट लावायचे, 20-20 प्रश्नाचे 2 सेट, वरून मॉक टेस्ट पण द्यायचे आहेत. इतका टाइम आहे का आमच्याकडं? टाइम आहे. टाइम काढावा लागेल, शेवटचा टाइम आहे. समोर जर सुवर्ण संधी दिसत असेल तर मित्रांनो वेळ काढावाच लागणार आहे. आता हा जो वेळ आहे, आपण हा वेळ कुठनं काढू शकतो हे तुम्हाला बघायचंय. कारण जर समजा रिझल्ट पाहिजे, मेहनत करावी लागणार. आज करा किंवा पुढच्या वर्षी करा. पेपर काढायचा असेल मेहनत करावीच लागणार. आणि खास करून 1 वर्षानंतर मेहनत करण्यापेक्षा आज थोडस मेहनतीची इंटेन्सिटी वाढवा. तुम्ही जो अभ्यास करताय त्या अभ्यासाला थोडस टेक्निक चेंज करा, नवी दिशा द्या, रिझल्ट आणखीन भारी भेटू शकतो. ठीक आहे. आणखीन पण जर अभ्यासा रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, काही डाऊट्स असतील, काही समस्या असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मनमोकळेपणे सांगत जा. तुमचा भाऊ प्रत्येक गोष्टीला सोल्युशन देईल, जेवढं होईल तेवढं. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट, सर हे झालं सरावाबाबत. आणखीन महत्वाचा मुद्दा, सर सराव करत असताना फक्त सराव करून चालणार नाही तर रिव्हिजन पण झाली पाहिजे. पॉइंट समजून घ्या. जसं तुमचे शेकड्यावर टॉपिक आहे, फक्त सराव केला पण डबल रिव्हिजन पण झाली पाहिजे. मग रिव्हिजन करण्यासाठी खूप सिंपल गोष्ट आहे. जसं 20 प्रश्न तुमच्याकडे मित्रांनो, काय बोलतोय समजून घ्या. एकूण किती प्रश्न आहे? तर आमच्याकडे एकूण 20 प्रश्न आम्ही प्रॅक्टिस करतोय. या 20 प्रश्नाचं तुमच्याकडं सोल्युशन पण असणार आहे, कारण तुम्ही सोल्युशन काढताय. तर सोल्युशन फक्त क्लिअर काढत चला याचं, आणि काय करत चला ते सोल्युशन आहे ना एकदा रीड करत चला. सोल्युशन काय करत चला? रीड करत चला. रीड. सर सोल्युशन रीड करायचं? हो, खूप जबरदस्त गोष्ट आहे आणि खूप भारी लेवलवरती कमी वेळात गोष्टी कव्हर होतात. कारण तुम्हाला गुणाकार भागाला अडचण नाही येत, तुम्हाला मांडणीला अडचण येते. काय बोलतोय समजून घ्या. मांडणीला अडचण येते, मांडणीला. एकदा तुम्ही जर तो प्रश्न तुमच्या डोळ्याखालून 5 ते 6 वेळेस गेला मित्रांनो, तुम्हाला त्या प्रश्नातील किंवा त्या टाईप मधील कोणताही नवीन प्रश्न आला तर मांडणीला अडचण येणार नाही. त्यामुळं प्रॉपर ते प्रश्न डोळ्याखालून बघत चला.
जसं एखादा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर मित्रांनो याला थोडासा टाइम लागेल, याला 1 मिनिट लागेल. परंतु हाच प्रश्न जर तुम्हाला रीड करायचा असेल, सोल्युशन रीड करायचं असेल तर याच्यापेक्षा 1/4 टाइम मध्ये, म्हणजे याला 1 मिनिट लागत असेल तर 25-30 सेकंदात तुमचा तो प्रश्न प्रॉपर एका वाचून होऊन जाईल. अर्ध्या निम्माच टाइम लागेल, धरून चला निम्माच टाइम, प्रॉपर वाचून होऊन जातो. आणि एकदा वाचायला टाइम लागत नाही, मांडणी समजली, गुणाकार भागाकारला तुम्हाला अडचण येत नाही. एकदम जे गणिताचं मेन अडचण आहे, ठीक आहे, त्या अडचणीचं एकदम आपण मुळापासून त्याचं काय बघतोय तर सोल्युशन बघतोय. नेमके प्रॉब्लेम काय आणि याचं सोल्युशन काय, हे सोल्युशन आहे. एक प्रश्न डोळ्या घालून 4-5 वेळेस गेला, विसरू शकत नाही तुम्ही, गॅरंटी देतो. ठीक आहे, चला हे झालं आपलं सरावाचं, हे रिव्हिजनचं झालं. मग डेली तुम्ही जर कधी समजा 20 प्रश्न सॉल्व्ह केले, आता तेच 20 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी 30 मिनिट लागले, तर मित्रांनो हेच 20 प्रश्न तुम्ही 6 ते 8 मिनिटात वाचू शकता. म्हणजे तुम्ही रिवाइज करू शकता, आता मला सांगा, 1 तास प्रॅक्टिसला गेला आणि आणखीन 25-30 मिनिट तुमचे रिव्हिजनला गेले, मित्रांनो 1.5 तास गणितासाठी द्यायचे, संपला विषय. विषय संपतोय, ध्यानात ठेवा. फॉलो करशाल 100% रिझल्ट भेटेल. या गोष्टी कुठल्याही अशा मोगमवाल्या नाही, एकदम प्रॅक्टिकल टू द पॉइंट गोष्टी आहेत. 40 प्रश्न, सकाळी 20 प्रश्न, संध्याकाळी 20 प्रश्न आरामशीर करू शकतो. सोपं आहे. पॉइंट आहे की सातत्यपूर्ण आपण किती दिवस करतो. पोलीस भरती असेल किंवा SSC-GD असेल, एक्झाम अवघड नाही. त्या एक्झामची प्रोसिजर, जी जर्नी, त्या जर्नीमध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टीला आळस येतो त्या गोष्टीला तुम्हाला वारंवार करायचंय. मग ज्या गोष्टी तुम्ही वारंवार करतात त्या गोष्टी तुमच्यासाठी इझी होऊन जातात. आणि जी गोष्ट तुम्ही वारंवार करतात त्याच गोष्टीमध्ये तुमचा ऑटोमॅटिकली स्पीड वाढतो. म्हणजे तुमची ऍक्युरसी पण वाढते, तुमचा स्पीड पण वाढतोय, तुमचा सराव पण होतोय, तुमचं रिव्हिजन पण होतंय. एकच काम 4 रिझल्ट. समजतंय? भारी समजतंय आता. ठीक आहे, आता हे झालं इथपर्यंत. पुढचा जो पॉइंट होता तो पॉइंट बघू आपण आता. सर गणितासाठीचा पॉइंट क्लिअर झाला. मुलांना SSC-GDच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 ठिकाणी जास्त अडचण येते, मॅथ मध्ये आणि जीके मध्ये. मग जीकेची जी अडचण आहे ती पण अडचण आपण एकदा क्लिअर करू. जसं सर स्टॅटिक जीके ध्यानात राहत नाही, जीकेचा जो पार्ट आहे, सर जीकेचा जे पार्ट आहे ना ते ध्यानात राहत नाही. मित्रांनो ध्यानात ठेवायचं पण नाही. तर काय बोलता राव सर तुम्ही, जीके ध्यानात ठेवायचंच नाही, मग पेपरमध्ये कसं येईल? त्याच्यासाठी सिंपल पारायण मेथड आहे. पारायण मेथड काय सांगतं एकदा समजून. ठीक आहे, जसं जर तुम्ही स्टॅटिक जीके मध्ये बघितलं, सगळ्यात पहिलं काय असणार आहे आपले अवॉर्ड, म्हणजे कोणाला कोणता पुरस्कार भेटला ते. त्यानंतर पुस्तक व त्याचे लेखक आणि खेळ. आता हे जे समजा आपण 3 मुद्दे पकडले, ठीक आहे, समजा हे 3 पॉइंट आहे, 3 टॉपिक आहे. जेवढं पण अवॉर्ड आहे ना मित्रांनो, मागच्या 1 वर्षामध्ये झालेले प्रत्येक अवॉर्ड जर तुम्ही बघितलं कधी, तर 2 पानांमध्ये याच्या ना कम्प्लीट नोट्स होऊन जाते, 2 पेजमध्ये. जेवढे पण पुस्तक आहे मित्रांनो 2 पेजमध्ये याच्या नोट्स कम्प्लीट होऊन जातील. आणि जेवढे बी खेळासंबंधीची माहिती ही पण 2 पेजमध्ये ना प्रॉपर आहे का काय होते, प्रॉपर नोट्स मध्ये येऊन जाते. डबल अवॉर्ड्स बाबत सगळे माहिती वाचू नका. मी पुन्हा एकदा सांगतोय, मागच्या 3 वर्षाचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न बघा, त्या हिशोबानेच नोट्स बनवा आणि त्याच हिशोबाने फायद्यात राहा. ठीक आहे, होईल असतं मित्रांनो का जर आपण प्रत्येक गोष्ट ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करायला गेलो तर आपल्याला एक्झाम ओरिएंटेड गोष्टीवर फोकस ठेवायचा आहे. मग सगळ्यात अगोदर हे बघा, एक्झामला काय येत आहे. एक्झामला सर पुस्तक आणि लेखक किंवा अवॉर्ड. मग अवॉर्ड वरती प्रश्न UPSC-ला बी येतो, MPSC-ला बी येतो, पोलीस भरतीला बी येतो, SSC-GD-ला बी येतो, CGL-ला बी येतो, मग रेल्वेला बी येतो. पण सगळीकडे प्रश्नांची लेवल समान असते का? विचारण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. मग ही विचारण्याची पद्धत नेमकी कशी हे बघायची तुम्हाला. करंट अफेअर UPSC-ला बी येतात, NDA CDS-ला बी येतात, रेल्वेमध्ये पण येतात, पोलीस भरतीला बी येतात, आपल्या GD-ला बी येतात. पण प्रत्येक ठिकाणी करंट अफेअर्सची लेवल सारखी का? नाही. मग त्यामुळे सांगतोय मागच्या 3 वर्षाची एकदा पेपर पॅटर्न बघा,
प्रश्न कोणत्या पॅटर्नवर विचारले जातात हे एकदा समजून घ्या. आणि एकदा हे समजलं मित्रांनो, 1% बी अडचण येणार नाही. आवड क्लिअर होतील. पुस्तकं, खेळ, 2-2 पानांची नोट्स बनल्या. आता 2 पानाच्या नोट्स बनवायला लागलं तुम्ही मित्रांनो, ते नोट्स तुमच्या कधी ध्यानात राहू शकत नाही. पॉइंट आहे. 2 पानाच्या नोट्स तुमच्या ध्यानात राहू शकत नाही. मग काय करायचं सर, त्या 2 पानाच्या ज्या नोट्स आहेत, या ज्या 2 पेजेसच्या ह्या ज्या नोट्स आहे, या 2 पेजेसच्या नोट्स मध्ये सिंपल एक काम करायचं. एका दिवसभरात कमीत कमी 2 पानं वाचायला किती मिनिटं लागतील? सर, 1 पान वाचायला 5 मिनिटं पकडलं, 5 मिनिटं कुठं लागतात? 3 मिनिट पकडले तर 2 पानं वाचायला मॅक्सिमम 6 ते 7 मिनिट लागतील. 2 पानं फक्त वाचन करायचं, काहीच नाही. ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न नाही करायचा. जसं पारायण करता आपल्याकडे तसं वाचन करायचं फक्त. किती मिनिट लागतील? आपण बघितलं 7 ते 8 मिनिट लागतील. मित्रांनो, एकच काम करायचं तुम्हाला, हेच 7 ते 8 मिनिटाची रिपिटेशन कमीत कमी 5 ते 6 वेळेस बघायची. उठल्या ते 2 पानं वाचा. पुन्हा दुपारी एकदा उठल्या वाचलं. सर 9-10 वाजता पुन्हा एकदा ते 2 पानं वाचा. त्यानंतर पुन्हा दुपारी जेवण झालं, पुन्हा ते 2 पानं वाचा. संध्याकाळच्या वेळेस 3-4 वाजता चहा घेऊन आले, पुन्हा ते 2 पानं वाचा. संध्याकाळी जेवणाच्या अगोदर ते 2 पानं वाचा. झोपण्याच्या अगोदर 2 पानं वाचा. फक्त प्रॉपर दिवसभरात तुम्ही 5 वेळेस ते जर 5 ते 6 वेळेस 2 पानं वाचले मित्रांनो, मी क्लिअर सांगतो, त्या पानामध्ये जर 100% जे कंटेंट असणार, त्या 100% पैकी 65 ते 70% कंटेंट तुमच्या ऑटोमॅटिक ध्यानात राहायला लागेल. हा पुरस्कार याला भेटला होता, या कार्यासाठी भेटला होता. या पुस्तकाचे हे लेखक आहे. हा खेळ हे त्याचं संबंधित व्यक्ती, या व्यक्तीला या खेळासंबंधित हा पुरस्कार भेटला. हे घरं नाही, ही व्यक्ती. प्रत्येक गोष्ट तुमच्या ध्यानात राहायला लागेल. मग सर 100% पैकी 60-70% ध्यानात राहिलं, उद्या त्याला 2 रिव्हिजन द्या फक्त. जेवढं तुम्ही दिवसभरात 5 रिव्हिजन दिल त्या 2च रिव्हिजन द्या. आणि वेळेवर बऱ्याचदा चार्जिंग संपून जाते. चांगल्या कामात कधी कधी अडथळे येत असतात, बट अडथळ्यांना घाबरणारे आपण नाही. ठीक आहे. हा, मग जिथं होतो पुन्हा तिथं. दिवसभरामध्ये जर तुम्ही तेवढं काम जर प्रॉपर करायला लागली तर 60% गोष्टी ध्यानात, ते उरल्या 40%. तर या 40% गोष्टी ध्यानात ठेवण्यासाठी उद्या पुन्हा याला रिव्हिजन द्या 5 वेळेस. डबल मी जे सांगतोय ते करण्यासाठी सोपं आहे, पण बरेच मुलं करणार नाही. रिझन असं आहे, आळस जास्त येईल. हे गोष्ट करण्यासाठी अवघड नाही, करण्यासाठी खूप सोपी. फक्त एवढं आहे, फोर्सफुली करावी लागणारी, सोपी आहे, रिझल्ट देणारी आहे. मी बोलतोय तर ऑटोमॅटिक बऱ्याच मुलांचा आत्मविश्वासही वाढलेला असेल. जर वाढला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ठीक आहे. फक्त एवढं मित्रांनो, काळजावर दगड ठेवून मन नाही म्हणत असेल, बळजबरी का होईना तुम्हाला हे काम करायचंय. मोजून 5 दिवस करून बघा, 6व्या दिवशी तुम्ही ऑटोमॅटिक करशाल. पारायण मेथड मी तर म्हणून एका दिवसासाठी फक्त ट्राय करून बघा. तुम्ही एका दिवसासाठी ट्राय करून बघा, दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतःहून करशाल, गॅरंटी देतो. एवढा जबरदस्त रिझल्ट आहे. ध्यानात ठेवण्याचा प्रयत्नच करू नका, ध्यानात राहणार पण नाही. ठेवलं बी तर विसरून जाशाल. परंतु दिवसभरात तुम्ही 5 ते 6 वेळेस वाचायला लागले, विसरू शकत नाही. भयंकर पॉवर आहे पारायण मेथड मध्ये, फॉलो करा तिला. ठीक आहे. आता हे झालं स्टॅटिक जीके बाबत. आता शेवटचं काही जे बोललो तुम्ही तुम्हाला, तर सगळ्यात पहिलं सर मराठी कंटेंट कुठे भेटणार, मराठीमधून कंटेंट नेमके कुठे भेटणार. त्यानंतरचा जो 2 नंबरचा पॉइंट, सर मराठीमधलं कंटेंट हे समजलं. त्यानंतर दुसरा जो पॉइंट होता, मॉक टेस्ट कुठे भेटणार. डबल सर गणितामध्ये जे गणित जो आपला विषय, याच्यामध्ये इम्पॉर्टंट टाइप्स, प्रत्येक चॅप्टरचे इम्पॉर्टंट टाइप्स, त्याच्या कन्सेप्ट आणि त्याच्या नोट्स, ते पण मराठीतून. हे कुठे भेटणार, सर्व सगळं सांगतो. तर मराठी कंटेंट जे असणार मित्रांनो, मराठी कंटेंट कुठे भेटणार, तर मराठी कंटेंट मी आता काढायला सुरुवात केलेली. आपलं टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, टेलिग्राम चॅनल सर्च करायचंय मॅथ विथ लक्ष्मण गवारे, मॅथ विथ लक्ष्मण गवारे.
सर्च करायचं, जॉईन होऊन जायचं. मी त्याच्यावरती मराठीचं काही कंटेंट अपलोड करत जाईल. ठीक आहे. त्यानंतर सर काही चॅप्टर इथं भेटतील, काही चॅप्टर आपल्या ऍपमध्ये भेटेल. आपल्या ऍप असणार आहे लक्ष्य प्राप्ती. लक्ष्य प्राप्ती अकॅडमी सर्च करायचं. युट्यूबवर प्ले स्टोरवर आपला ऍप असणार आहे. लॉग इन करून ठेवा. त्यामुळे तुम्ही मॉक टेस्ट फ्रीमध्ये जे टाईप वाईज इम्पॉर्टंट टाईप वाईज आहे त्याचे नोट्स त्या पण फ्रीमध्येच, आणि जे मराठीतलं काही कंटेंट असणार आहे ते पण फ्रीमध्ये पुढे ठेवणार. तर ऍपमध्ये ठेवणार. फक्त ऍपला डाउनलोड करायचं, लॉग इन करून ठेवायचं आणि टेलिग्राम जॉईन करून ठेवा. जसं मी कंटेंट अपलोड करून देईल मी टेलिग्रामवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल. पण सुरुवातीला काही कंटेंट मी टेलिग्रामवरती देणार आहे. टू द पॉइंट, क्लिअर कट. ठीक आहे. मॉक टेस्ट पण सर ऍपमध्ये भेटून जाणार. गणिताची इम्पॉर्टंट टाईप कन्सेप्ट आणि नोट्स हे पण तुम्हाला ऍपमध्ये भेटून जाणार आणि टेलिग्रामवरती पण भेटून जाणार. पण टेलिग्रामवरती थोड्या प्रमाणात भेटतील, ऍपमध्ये प्रॉपर गोष्टी होतील. डबल सर तुम्ही ऍपवर का बरं करताय? त्याच्या मागे रिझन आहे का प्रॉपर माहोल बांधला पाहिजे. विदाउट माहोल, विदाउट एनर्जी मेहनतीची दिशा प्रॉपर भेटत नाही. माहोल असला तर माहोलचा जलवाच वेगळा आहे. ठीक आहे. चला मित्रांनो, इथपर्यंत आपल्या गोष्टी होता. आता शेवटचा जो पॉइंट असणार तो असणार आहे आपले मॅरेथॉन लेक्चर. मॅरेथॉन लेक्चर नेमके काय असणार? तर उद्यापासनं तर नाही, पण आपण बघणार की सर 27 जानेवारी पासून, सोमवार पासून आपण काय करणार? 27 जानेवारी सोमवार मंगळवार असेल. सत्तावीस जानेवारी मंगळवार पासून आपण काय करणार? तर दररोज गणिताचा एक दिवस एक मॅरेथॉन एक लेक्चर संपवणार. ठीक आहे. कम्प्लीट मॅरेथॉन घेणार 1.5 2 तासाच्या. त्याच्यामध्ये आपण काय करणार? एक टॉपिक. मग एक टॉपिक एका दिवसात संपू अथवा 2 दिवसात. प्रयत्न राहील की 2 दिवसाच्या कमी कालावधीमध्ये संपला पाहिजे. पूर्ण कंटेंट मराठीतून राहणार. ऍडव्हान्स मेथड राहतील. कन्सेप्ट पण कव्हर करून देणार. प्रत्येक टाईपचे सराव पण मी करून घेणार. ठीक आहे. मग सर प्रत्येक टॉपिक सुरुवात करणार आपण. टॉपिक सुरुवात करतोय आपण पर्सेंटेज पासून, म्हणजे शेकडेवारी पासून आपण मंगळवार पासून सुरुवात करणार. डबल टाइम काय असणार? तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जायचंय. मी त्याच्यावरती टाइमचे अपडेट देऊन टाकीन तुम्हाला. ठीक आहे. टेलिग्रामचे अपडेट मी देणार तुम्हाला. हे इथपर्यंतच्या गोष्टी होत्या. आता मी तुम्हाला गणिताबाबत सांगितलंय, जीके बाबत सांगितलंय. बुद्धिमत्ताला फक्त प्रॅक्टिस करा, आउट ऑफ मार्क येतील. हिंदीमध्ये बरेच मुलं आउट ऑफ मार्क घेत आहेत, तिथे अडचण येणारच नाही. मग मित्रांनो जिकेबाबत आणि जीके बाबत सर्व पॉइंट कव्हर झालेत. आणखीन जीके वरती एक व्हिडिओ आपण बनवू. कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत का जिथनं हमखास प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यावरती एक प्रॉपर व्हिडिओ येईल पुढच्या 2 दिवसामध्ये. आणि बुद्धिमत्ताचाही सेम याच प्रकारे मॅरेथॉन स्टार्ट करणार. 20 दिवस 20 मॅरेथॉन, 20 दिवस 20 मॅरेथॉन असणार आपल्या. तर या 20 मॅरेथॉन मध्ये मित्रांनो ध्यानात ठेवा, ह्या 20 मॅरेथॉन तुमच्यासाठी रामबाण ठरणार आहे. ठीक आहे. फक्त व्हिडिओला काय करायचंय, मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचे, व्हिडिओला लाईक करायचंय. जे मी तुम्हाला सांगितले मनापासून जर आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. कारण कंटेंट मी पूर्णपणे मनापासून देतो, जे एकदम रिलेव्हंट पॉइंट, ज्याने खरंच फरक पडतोय त्याच पॉइंट सांगणार. ठीक आहे. आता दुसरा जो पॉइंट असणार, सुरुवात नवीन असेल आपले प्लॅटफॉर्मवरती, परंतु मित्रांनो याच्या अगोदर मला SSC CGL CHL शिकवण्याचा चांगला एक्सपिरियन्स आहे. तर ध्यानात ठेवा, मेथड तगडाच भेटणार. ठीक आहे. फक्त व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. तुमची या व्हिडिओ बाबत जी पण प्रतिक्रिया असेल ती कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवायची. ठीक आहे. आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कशावरती पाहिजे, 20 मॅरेथॉन 20 लेक्चर सोबतच आपण आदर पण जे छोटे मोठे व्हिडिओ बनवणार 20-20 25-25 मिनिटाचे, ज्यामध्ये एक टाईप पकडणार, त्याची कन्सेप्ट आणि त्याचे 8-10 प्रश्न सॉल्व्ह करणार. मग ते कोणकोणते टाईप आहेत तेही कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे, त्यावरती आपण व्हिडिओ बनवू. ठीक आहे. चला मित्रांनो थांबून घेऊ इथं. पुढच्या 1 महिन्याची तयारी प्रॉपर करायची. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची, आज करा अथवा उद्या करा,
मेहनत करावीच लागणार आहे. कधी का होईना मेहनत करावीच लागणार आहे. 1 वर्ष ओलांडून जाऊन देण्यापेक्षा जो पण स्कोर येत असेल आतापासून प्रॉपर 1 महिन्यासाठी फुल फोकसने स्टडी करा. बऱ्यापैकी गोष्टी अचीव्ह होऊ शकतात. ठीक आहे, साध्य आहे, शक्य आहे. योग्य मार्गदर्शक आणि तुमची जर योग्य इम्प्लिमेंटेशन मेहनत घेण्याची तयारी असेल तर सर्व काही शक्य आहे. ठीक आहे, त्यामुळे मित्रांनो, जय हिंद सर्वांना.